नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण आगामी 98,000 पदांच्या पोलीस भरतीची तयारी याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर एस सोनावणे हे गरुडझेप अकॅडमी, गरुडझेप सैनिकी शाळा याचे संचालक आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत सरांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. गरुडझेप अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि त्याचबरोबर सर आज आपल्याला 98,000 पोलीस भरती जी येणार आहे याविषयी माहिती देणार आहेत. गरुडझेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा असून सध्या गरुडझेपमध्ये 4 ते 5,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. गरुडझेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीत दाखल झाले आहेत. सगळ्यात आधी तर जी पोलीस भरती नुकतीच होऊन गेली त्यामध्ये गरुडझेप अकॅडमीचे 300हून अधिक विद्यार्थी सिलेक्ट झाले. त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आता येणाऱ्या काळात देखील जी भरती होणार आहे त्यासाठी आपण नेमकी काय रणनीती किंवा काय तयारी नेमकी सुरू केली आहे? ज्यावेळेस कुठलीही भरती प्रक्रिया होते त्यावेळेस भरती प्रक्रिया होण्यासाठी जो कालावधी आपल्याला मिळतो त्या कालावधीमध्ये परफेक्ट तयारी करावी लागते. त्याचाच परिणाम असा असतो की विद्यार्थी सक्सेस होतात आणि त्या नोकरीपर्यंत पोहोचतात. मागील भरती प्रक्रियेमध्ये नियोजनबद्ध त्या ठिकाणी ज्या टेस्ट सिरीज झाल्या, ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली, योग्य प्लॅनिंग केली, गणित, बुद्धिमत्ता सारखे विषय परफेक्ट करून घेतले, काही दिवसामध्ये 6 महिन्यात 1 वर्षात तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी 150 पेक्षा जास्त त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत. हेच खरं त्या ठिकाणी गरुडझेपचं यश आहे, मी असं मानतो. आणि आता येणारी 18,000 पदाची मेगा भरती याबद्दल आम्ही त्या ठिकाणी कटाक्षपणे विद्यार्थी सक्सेस झाला पाहिजे आणि हजार विद्यार्थी किमान 18,000 पैकी गरुडझेपचे असावेत यासाठी प्लॅनिंग सुरू केली आहे. त्यासाठी असणाऱ्या 150 ते 200 टेस्ट सिरीज, प्रत्येक विषयाची विषयानुसार त्या ठिकाणी चाचणी, विषयानुसार त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि प्रत्येक दिवशी परफेक्ट प्लॅनिंग त्या ठिकाणी करण्यात येत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो टायमिंग असतो, विद्यार्थ्याला 24 तासापैकी 14 तास त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्लॅनिंग करून घ्यायची, त्याचा एक मार्ग कसा वाढेल यावरती नियोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याचाच परिणाम त्या ठिकाणी निकालात भेटतो. अगदीच विद्यार्थ्यांच्या सोबतच तुमची देखील यामध्ये प्रचंड मेहनत असते आणि म्हणूनच हा रिझल्ट खरं तर आपल्याला पाहायला मिळतो. आता महाराष्ट्र सरकारतर्फे 98,000 पोलीस शिपाई पदाची देखील भरती होणार आहे आणि त्याची लगबग देखील आपल्याला कुठेतरी दिसते. त्या मंजुरीसाठी ही जी पदांची भरती होणार आहे तर यामध्ये देखील तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अंदाज आहे? ज्यावेळेस मी प्रत्येक भरती प्रक्रियेबद्दल बोलत असताना त्या ठिकाणी आतापर्यंतचा अनुभव त्या ठिकाणी पणाला लावूनच विद्यार्थ्यांना सांगत असतोय. आता ही जी 98,000 पदाची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन गृह विभाग त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यामध्ये मी नक्कीच सांगू इच्छेल की या वर्षी किमान 18,000 परत भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे 18,000 पोलिसांची भरती प्रक्रिया काही 2-3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाहिरात बघायला मिळेल. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या आत मध्ये त्या ठिकाणी जाहिरात हातामध्ये येईल. तिथून पुढे विद्यार्थ्याला जर आपण बघितलं तर हा संपूर्ण कालावधी 1 वर्षाचा भेटेल. काही 6 महिने 7 महिनेही भेटू शकतात, पण 6 महिने 7 महिने कमी नसतात जर चांगल्या पद्धतीने तयारी केली तर. आणि 1 वर्ष जर तयारीला आपल्याला भेटलं तर विद्यार्थी परफेक्ट होतील. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं, 98,000 पोलिसांपैकी 18,000, 11,000, 11,000 असे टप्पे त्या ठिकाणी पडतील आणि 11,000 किंवा 18,000च्या टप्प्यानुसार हे पूर्ण 98,000 पद त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होईल. महाराष्ट्राच्या पोलीस बद्दल आपण बघितलं की मागे 4-5 वर्षात भरती प्रक्रिया नसल्यामुळे खूप सारा असा जागेंची त्या ठिकाणी कमतरता आहे. म्हणजेच प्रत्येक जनतेनुसार जे पोलीस पाहिजे त्याची कमतरता निर्माण झाली आणि त्यानुसारच आता त्या ठिकाणी आदरणीय गृहमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतलाय की महाराष्ट्रात एवढे पोलीस द्यायचे आहेत. मग ही पोलीस भरती प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. महाराष्ट्रात तमाम विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करतात, दिवस रात्र मेहनत घेतात, त्यांच्यासाठी आलेली सुवर्ण संधी म्हणून या 18,000 भरती प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांनी बघावं. पालकांनी याकडे निरीक्षण करून आजपासून तयारी करावी. मी म्हणेल आजपासून नाही तर आतापासून तयारी करणारे विद्यार्थी नक्कीच त्या ठिकाणी पोलीस बनण्याचं आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करतील. अगदीच. आणि आता जसा तुम्ही उल्लेख केला, खास करून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती हे एक स्वप्न आहे. तर ही पोलीस भरती नेमकी कधीपासून सुरू होणार आहे आणि किती टप्प्यात होणार आहे याबद्दल
याविषयी काय सांगाल? ज्यावेळेस आपण टप्प्यांचा विचार करतो तेव्हा बघण्यात आलंय की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 11,000 पदाची भरती प्रक्रिया झालेली बघायला मिळत होती. पण मागच्या भरती प्रक्रियेने तो रेकॉर्ड तुटला. 18,000 पदं त्या ठिकाणी भरती झालेत. याही वर्षी 18,000चा टप्पा असेल. पुढचा टप्पा 11,000 या पद्धतीने भरती प्रक्रिया होईल. मला विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की भरती प्रक्रियेची मोठी जाहिरात जेव्हा येईल आणि जी जाहिरातीची विद्यार्थी वाट बघतात ती कधीच बघू नका. काही दिवसात तुम्हाला जाहिरात येईल. तुम्ही प्रथमतः तयारीला लागा. कारण तुम्हाला मैदानी चाचणी असेल, लेखी परीक्षा असेल, यात परफेक्ट होणं गरजेचं आहे. परिपूर्ण होऊन एक एक मार्क मिळवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा टप्प्यांचा विचार करतो कुठल्याही भरती प्रक्रियेचा, तर आपल्याला कालावधी विचारात घेणं गरजेचं आहे. जर इथून पुढे 3 महिन्यामध्ये जाहिरात आली तर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी मिळेल. म्हणजे 5 आपल्या महिने आपल्या हातात भेटलेत. तिथून पुढे 2 ते 3 महिने, 8 ते 10 महिने त्या ठिकाणी पूर्ण कालावधी भेटेल. 1 वर्ष जास्तीत जास्त कमीत कमी 6 महिने 7 महिने विद्यार्थ्यांना भेटतात. यातच विद्यार्थ्यांना परिपूर्ण तयारी करावी लागते. म्हणून हे टप्पे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेतच, पण जाहिरातीपेक्षा महत्त्वाचं आहे माझं नाव त्या ठिकाणी त्या सिलेक्शन लिस्टमध्ये पाहिजे, ती वर्दी माझ्या अंगावरती असावी, असं मुलांनी आणि मुलींनी ठरवावं आणि आतापासून तयारीला लागावं. अगदीच जसा तुम्ही आता उल्लेख केला की मैदानी चाचणी असेल किंवा लेखी परीक्षा असेल, तर यासाठी देखील विद्यार्थी कशा पद्धतीनं तयारी करतात, गुणविभागणी कशी असते आणि पात्र होण्यासाठी नेमकं मग विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? खरं तर फक्त फॉर्म भरणं कधीच महत्त्वाचं नसतं. आपण खूप छान प्रश्न विचारला. पात्र होणं गरजेचं आहे. त्यात सिलेक्शन लिस्टमध्ये नाव पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणी ही कुठल्याही भरती प्रक्रिया तुम्ही बघतात तेव्हा त्याच्यामध्ये रनिंग हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे 1600 मीटर कमीत कमी रनिंग तुम्हाला करून ठेवायची आहे. जर GR बदलला तो त्या ठिकाणी मागे पुढे थोडेफार होतात, गुणांची विभागणी बदलते, पण रनिंग हा पार्ट त्या ठिकाणी भरती प्रक्रियेतून जात नाही. म्हणजे 1600 मीटर तुम्हाला त्या ठिकाणी रनिंग करावीच लागेल. त्यानुसार वेळेचं नियोजन करावं. त्यानंतर गोळाफेक असेल, लांब उडी असेल, यामध्ये आपण परफेक्ट असायला हवं. ही गुण विभागणी किमान 50 मार्काची आणि जर बदलली तर 100 मार्काची होते. पण या वर्षीची भरती प्रक्रिया ही 50 मार्काच्या गुणानुसारच होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एक एक सेकंद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो कमी करून वेळेवरती आपले मार्क कसे वाढतील याकडे लक्ष केंद्रित करावं. लेखी परीक्षा बद्दल बोलताना नेहमी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मी एक सांगतो की लेखी परीक्षेत काही घटक हे परफेक्ट करून ठेवणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे. गणितासारखा विषय जिथं तुम्हाला सराव आणि सरावच वाचवू शकतो, त्याच्या टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुमच्या जास्तीत झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी भेटलं पाहिजे. त्या शिक्षकाकडून एक एक चुका तुमच्या दुरुस्त करून तुम्हाला त्या गणित विषयामध्ये 25 पैकी 25 मार्क कसे पडतील याचं नियोजन करता आलं पाहिजे. बुद्धिमत्ता सारखा विषय, गणित बुद्धिमत्ता हा सरावाचा घटक असल्यामुळे किमान 5-6 महिने तुम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली जर दिले तरच आपले मार्क त्या भरतीला बसतील. त्यानंतर मराठी व्याकरण हाही 25 मार्काचा घटक आहे. त्याच्यावरती योग्य नियोजन, दररोज त्याच्या टेस्ट सिरीज, सब्जेक्ट टेस्ट. आम्ही पोलीस भरती जेव्हा निघते तेव्हा 150 ते 200 टेस्ट सिरीज घेतो. या टेस्ट सिरीज योग्य तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या नियोजनाखाली बनवल्या जातात. त्यांचं नियंत्रण असतं. त्यानंतर त्या टेस्ट सिरीजचे स्पष्टीकरणासहित विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं, विद्यार्थ्यात त्यात कोणत्या घटकात मार्क कमी पडले यानुसार निकाल वाढतो. तर आता सुद्धा जी फास्ट ट्रॅक बॅच आहे की पोलीस भरती डोळ्यासमोर ठेवून 18,000 पोलिसांच्या जागा डोळ्यासमोर ठेवून जी बॅच चालू होते त्या बॅचमध्ये या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी मार्क वाढवले जातात. त्यानंतर जनरल सब्जेक्टचा घटक आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यासारखे घटक, याचे मार्क पूर्ण पैकी पूर्ण कसे भेटतील यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं, त्यांच्याकडून करून घेणं, या त्या नियोजनाखाली तयारी होते. म्हणून विद्यार्थी मित्रांना मी सांगेल महाराष्ट्रातील की आपणही या सर्व घटकांचा विचार करावा. आपल्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे. आपला वेळ कुठेच वाया जाऊ नये किंवा गेलेलं वर्ष कुठेही परत भेटणार नाही, म्हणून 1 वर्ष परफेक्टली द्यायचं आहे. 6 महिन्यात 1 वर्षात त्या ठिकाणी वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ती तयारी त्याच दृष्टीने करावी लागेल. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की गुणविभागणी नेमकी कशी होते आणि त्यासाठी पात्रता देखील किती महत्त्वाची आणि त्याचेही अनेक निकष तुम्ही सांगितले. मात्र या सगळ्यात तुमचा एक कल असतो तो म्हणजे मुलींनी देखील पोलीस भरतीकडे यावं. तर आता जी मेगा भरती होणार आहे यामध्ये मुलींसाठी देखील किती पदं राखीव आहेत आणि मुलींनी याची तयारी नेमकी कशी करावी?
ज्यावेळेस कुठलीही भरती प्रक्रिया निघते, आपण बघतो एनडीए मध्ये आता मुलींना जायला संधी आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये मुली जाऊ शकतात. महाराष्ट्र पोलीसमध्ये मुलींना त्या ठिकाणी पोलीस बनणं खूप सोपं आहे. फक्त गरज आहे काही दिवसाची मेहनत घेण्याची. 6 महिने 1 वर्ष खूप जास्तीचे त्या ठिकाणी आपण म्हणतो. 4-4 महिन्यामध्ये मुलींनी मागच्या भरती प्रक्रियेमध्ये पद मिळवलंय आणि त्या आज पोलीस ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग घेत आहे. याचं कारण एकदा समजून घ्या. मुलींच्या जागांचा जर आपण प्रश्न विचारलाय की 18,000 जर जागा निघाल्या तर मुलींना किमान 8,000 जागा त्या ठिकाणी भेटतात आणि 8,000 पदामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने तयारी करून तिथं पोहोचता येतं. मुलींसाठी जागा 50-50% असतील, 60-40 असतील किंवा 70-30 असतील. त्यामध्ये आपल्याला जागा निघाल्यानंतर आपण मेरिटचा विचार करूया. जर मुलांचं 150 मार्कांचं मेरिट 145, 142, 40 असं लागत असेल तर मुलींचं मेरिट 130, 25, 20 पर्यंत, 10 पर्यंत सुद्धा येतं, 100 पैकी पर्यंत येतं. म्हणजे किती कमी मेरिट मुलींना आहे. जर चांगलं नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्लॅनिंग जर मुलींकडे असेल तर माझ्या मते 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मुलींना पोलीस बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. पण गरज आहे मनातून ठरवण्याची आणि योग्य वेळी योग्य प्रशिक्षण घेऊन तिथपर्यंत पोहोचण्याची. आता मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत ही भरती प्रक्रिया दोघांसाठी सुवर्ण संधी आहेत. कारण 18,000 जागांच्या भरती प्रक्रिया कधीच बघायला भेटत नाही. एका राज्यासाठी एवढ्या जागा आहेत म्हणजे खूप मोठी सुवर्ण संधी चालून येते. यात मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. विशेषतः पालकांना मी सांगू इच्छितो की मुलींनाही तुम्ही त्या ठिकाणी संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर ही माहिती पोहोचते आहे की पोलीस भरती निघणार आहेत आणि पोलीस भरतीच्या अशा पद्धतीने टप्पे असतील तर त्या पालकांनी लगेच आपल्या विद्यार्थ्यांना तयारीला लावावं. त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील ते काढून घ्यावेत आणि त्यानुसार त्यांनी जर तयारी केली तर या महाराष्ट्र पोलीसमध्ये त्यांचं स्वप्न जे आईवडिलांचं असतं, माझ्या मुलांनी कुठेतरी सरकारी नोकरी लागावं, वर्दीमध्ये बघावं, ते पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यालाही स्वतःच्या करिअरला त्या ठिकाणी चांगली संधी म्हणून इकडे बघता येईल. अगदी जसं तुम्ही या भरती प्रक्रियेबद्दल सांगतात, या प्रक्रियेपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न देखील असतात. जसे की काही शिक्षणाची अट आहे का, वयाची अट आहे का, कागदपत्र तपासणी नेमकी कशी होते आणि त्याचबरोबर मेडिकलमध्ये देखील आम्ही काय करायला हवं. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी विद्यार्थ्यांच्या मनात असतात आणि ती शोधत असतात, याबद्दल विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? खरं तर पात्रता म्हणेल तर पात्रता ही नाहीच्या बरोबर आहे. जेव्हा पोलीस भरतीचा आपण फॉर्म भरतो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहेत ते सर्व विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतात. म्हणजेच 12वी उत्तीर्ण असणारा विद्यार्थी 18 वर्ष परिपूर्ण असतोच. 18 वर्ष वयाची मर्यादा आहे. 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंतचे सर्व तरुण या भरती प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी पात्रतेबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही आहे आणि किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थी सर्वच असतात. त्यामुळे सर्वच जण या भरती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊ शकतात. ज्यांची उंची 165 सेंटीमीटर आहे मुलांची, मुलींच्या बाबतीमध्ये 155 सेंटीमीटर, एखादा सेंटीमीटर उंची प्रॅक्टिसमध्येही वाढते. त्यामुळे त्याच्याबद्दलही मुले निगेटिव्ह असतात की माझं त्या ठिकाणी मेडिकल जाईल का. मेडिकल ही खूप त्या ठिकाणी छोटी गोष्ट आहे आणि पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये परफेक्ट असणारे विद्यार्थी या छोट्या गोष्टीला घाबरत नाहीत. म्हणून पात्रता ही एकदम सोप्या पद्धतीने मी सांगेल, 12वी झालेले सर्व विद्यार्थिनी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यानंतर जे आपण टप्पे बघतो की फॉर्म भरताना आपल्याला डॉक्युमेंट लागतात. डॉक्युमेंटमध्ये आपले कास्ट सर्टिफिकेट असेल, नॅशनॅलिटी, डोमासाईल असतील, रहिवासी प्रमाणपत्र असेल आणि याच्याबरोबर आपले शालेय प्रमाणपत्र ज्यामध्ये TC, बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट महत्त्वाचे असतात ते विद्यार्थ्यांकडे असावेत आणि ते प्रत्येकाकडे असतात. मला वाटतं डॉक्युमेंटच्या मागे लागण्यापेक्षा डॉक्युमेंट आपले घरचेही त्या ठिकाणी तहसील सारख्या ठिकाणाहून काढू शकतात. आपण आपल्या तयारीला लागावं. कारण फॉर्म निघाल्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा, कधी भरायचा, किती जागा आहेत यामध्ये आपला वेळ जातो आणि विद्यार्थी तिथे त्या ठिकाणी मार्कला कमी पडतात आणि त्या ठिकाणी भरतीमध्ये थांबतात. मला सांगायचं एकच आहे की जागाही त्या ठिकाणी निघणार आहेत, भरतीची जाहिराती येणार आहेत, आपले डॉक्युमेंटही चालू असतील, तेव्हापर्यंत तयारी आपली करणं गरजेचं आहे. या सर्व निकषामध्ये जे विद्यार्थी बसतात, 12वी उत्तीर्ण असतात, ते सर्व या भरती प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतात. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी आता आगामी पोलीस भरतीची तयारी करतात आणि ही तयारी करत असताना जर तुम्हाला सोनावणे सरांचं मार्गदर्शन हवं असेल
तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. याच परीक्षेबद्दल आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे. सर, मागच्या वेळेला देखील याच एका मागच्या भागामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एक अपडेट दिली होती की 18,000 पदांची भरती येणार आहे आणि त्या पद्धतीनं भरतीही आली आणि त्याचा विद्यार्थ्यांना अर्थात फायदा देखील झालेला आहे. अशी काही अपडेट तुम्ही आज देखील देणार आहात का? कारण नुकतीच दारूबंदी पोलीस भरती ही रद्द झाली आहे अशी काही बातमी समोर येते, तर याबद्दल तुमच्याकडे काय अपडेट आहे? खरं तर मी महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा भारतातील सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगेल की 2024 हे वर्ष 30 जून 2024च्या आतमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना किंवा भारताच्या विद्यार्थ्यांना किमान 2 लाख त्या ठिकाणी जागांची संधी निर्माण झालेली आहेत, ज्यात 18,000 महाराष्ट्र पोलीस आहेतच. रेल्वेमध्ये 1 ते 1,000 लाख जागा निघतील. स्टाफ सिलेक्शन आहे, CISF आहेत, ITBP आहेत, यासारख्या प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणी जागा चालून आलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 30 जून 2024 तारखेच्या आत अशी तयारी करा की आपल्याला नोकरी मिळालीच पाहिजे. 1 वर्ष आपल्याकडे आहे, त्या वर्षामध्ये संपूर्ण संधी त्या ठिकाणी चालून येत आहेत, तर त्याचा त्या ठिकाणी उपयोग घ्या. नक्कीच 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख पदा भरले जाणार आहेत आणि त्यानुसार आपण जर तयारी केली तर मला वाटतं या वर्षामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी भेटण्यापासून कोणी रोखू शकत नाही. दारूबंदी पोलीसचे ऍड त्या ठिकाणी काही कारणास्तव थांबलेले आहेत. मला विद्यार्थ्यांना सांगायचे, निराश व्हायचं नाहीये किंवा कुठेही त्या ठिकाणी, कारण या भरतीची वाट पाहणारी 5-7 वर्ष 10 वर्षापासून आपण बघतोय की भरती झालेली नाहीये. पण नक्कीच ही मोठी भरती प्रक्रिया आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे कुठेही निराश न होता दारूबंदीची मोठी जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहेत, यासाठी सज्ज राहा आणि तयारी चालू ठेवा. आणि येत्या काही कालावधीमध्ये तुम्हाला तीही जाहिरात बघायला मिळेल. अगदीच. आणि काही विद्यार्थी 100% मला पोलीस व्हायचंच आहे असं मनाशी जेव्हा ठरवतात, तेव्हा त्या विद्यार्थ्यांची मानसिकता देखील नेमकी कशी असायला हवी याविषयी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? खरं तर मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठरवायला, मला पोलीस व्हायचंच हे प्रत्येकाने ठरवलं तर पोलीस बनणं अवघड असं नाहीच आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. साधे 100 मार्काचा पेपर आहे, 50 मार्काची मैदानी चाचणी, ती सहज होते. पण गरज आहे ठरवण्याची. आता मानसिकतेचा विषय काय आहे? पालक आणि विद्यार्थी हे नेहमी विचार करतात की जेव्हा जाहिरात दिसेल की कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, ओरिजिनल फॉर्म भरायला सुरुवात कोणत्या तारखेला होते, तिथूनच तयारी करतात. ही मानसिकता चेंज होणं गरजेचं आहे. 1-2 महिन्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. आजपासून तयारी ठेवा की जाहिरात येणार आहेत, मला परफेक्ट बनायचं आहे आणि त्या कालावधीमध्ये एक घटकावरती परिपूर्ण त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करणं हे विद्यार्थ्याचं कर्तव्य असतं. म्हणून मानसिकता ही ठेवा की या भरतीमध्ये मला वर्दी घालायची जर असेल तर आजपासून तयारी करावी लागेल. या भरतीत आपल्याला जॉईनिंग लेटर मिळवायचं असेल तर नेहमीच मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, दिवस रात्राचा मेहनतीचा जो प्लॅनिंग असतो तो करावा. आणि ते मार्गदर्शक जे असतात त्यांनी सुद्धा या घटीला चांगल्या पद्धतीने परफेक्ट नियोजनामध्ये बसवावं. किमान 150 ते 200 टेस्ट सिरीज किंवा त्यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांच्या योग्य नियंत्रणाखाली झाल्या पाहिजेत. त्यानुसारच विद्यार्थी घडू शकतात. विद्यार्थी खूप अभ्यास करतोय आणि त्याला वाटतं की माझी त्या ठिकाणी मेरिट येईल, मेरिट बसत नाही, असे लाखो विद्यार्थी बाहेरचे रडताना मी बघितलेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगेल, आपली गेलेली वेळ कोणीही भरून देत नसतं. त्यामुळे हे 1 वर्ष योग्य मार्गदर्शन, योग्य नियोजनाखालीच देणं गरजेचं आहे. ते जे विद्यार्थी देतात ते सक्सेस होतात. आज ट्रेनिंग सेंटरला असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर भेटाल तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया, त्या अधिकारी जे असतात त्यांच्याकडून भेटणारे शब्द, त्यांना माहीत आहे की भरती प्रक्रिया होते तर कुठल्या विद्यार्थ्यांनी किती यश संपादन केलं, ती एकदा माहिती घ्या. आपली मानसिकता आपण बदलणं गरजेचं आहे. अगदीच. आणि तुमचं हेच मोलाचं मार्गदर्शन ज्या विद्यार्थ्यांना मिळालंय, खरं तर त्यांचं सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालंय. आणि नुकतंच ओडिशा या ठिकाणी गरुड झेप अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी नेव्हीचे जे खरं तर विद्यार्थी आपण त्यांना म्हणूयात, अशा 200 विद्यार्थ्यांनी शपथविधी घेतली आणि या सोहळ्याला तुम्ही देखील उपस्थित होतात आणि एक वेगळाच आनंद आणि अभिमान तुमच्या चेहऱ्यावर होता. या विद्यार्थ्यांबद्दल आणि त्या क्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर आमच्या माध्यमातून
त्या ठिकाणी सरकारी नोकरीवर जॉईन झालेले विद्यार्थी आम्ही बघतो तर छाती त्या ठिकाणी पूर्ण साहजिकच आहेत. 200 विद्यार्थी गरुड झेप अकॅडमीचे चिल्का ओरिसा येथे त्या ठिकाणी शपथविधी ग्रहण केला नेव्हीचा. खरं तर भारतातून 3000 विद्यार्थ्यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केलंय, ती नोकरी मिळवली आणि शपथविधीला ते हजर होते. त्यापैकी 200 विद्यार्थी गरुड झेपचे होते. ही आम्हाला अभिमान आहेत. खरं तर आमच्या संपूर्ण टीमचं त्या ठिकाणी ती मेहनतीचं फळ आहे आणि ज्या आईवडिलांनी आमच्यावरती विश्वास टाकला होता मुलगा मुलगी शिकवताना, त्याचं त्या ठिकाणी यशामध्ये रूपांतर झालंय असं मी मानतो. खरं तर माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे की मला त्या ठिकाणी बघायला जाण्याचा योग आलाय. तो नयनरम्य सोहळा मी म्हणेल, कारण शपथविधी होणं किंवा कुठल्याही सरकारी नोकरीपर्यंत पोहोचणं, त्यातल्या त्यात नेव्ही एअरफोर्स सारख्या नोकऱ्यांमध्ये किंवा महाराष्ट्र पोलिसांमध्ये, तर हे एक त्या ठिकाणी स्वतःचं भाग्य म्हणावं लागेल. त्या विद्यार्थ्यांनाही आपल्या आई वडिलाचं स्वप्न पूर्ण करतानाचा आनंद त्या ठिकाणी बघण्यासाठी होता आणि काही विद्यार्थ्यांचे पालक होते आणि 200 विद्यार्थी जेव्हा मला एकत्रित भेटायला येतात एका वर्दीवरती, तर तो खरंच आनंदाचा क्षण मी अनुभवला. आणि मी आजच्या विद्यार्थ्यांना सांगेल, आपणही असेच त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरला जाऊन शपथविधीपर्यंत पोहोचू शकतात, पण गरज आहे आज मनातून ठरवण्याची. काही कालावधीमध्ये नागपूर सारख्या सिटीमध्ये मुली त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहे, मुलं पोलीसची ट्रेनिंग घेत आहे मागच्या भरतीचे, त्यांचाही शपथविधी होईल आणि आपण पुढच्या भरतीमध्ये तिथपर्यंत पोहोचू यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण फक्त स्वप्न बघतो तर स्वप्न बघून होत नाही, त्यासाठी लागते मेहनत आणि ठरवण्याची वृत्ती. या दोन्ही गोष्टीचं एकत्रीकरण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी करावं. आणि मी परत एकदा सांगेल की 2024च्या आत 2.5 लाखापर्यंत जागा निघालेल्या आहेत सरकारी नोकरीच्या, निघणार आहेत. प्रत्येक जाहिरात त्या ठिकाणी येते आहे, तर तिचा वापर करा आणि नोकरीपर्यंत पोहोचा. अगदीच. आणि तुमचं हेच मार्गदर्शन महाराष्ट्र पोलीस दलात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे यात शंका नाहीये. आणि याचबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.